6 जानेवारी 1665 साली सूर्यग्रहणाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची राजमाता जिजाऊ यांची सुवर्णतुला श्री महाबळेश्वर मंदिरात केली. याच ऐतिहासिक घटनेला तिथीनुसार येत्या 29 जानेवारी 2025 पौष मौनी अमावस्या या दिवशी 360 वर्ष पूर्ण होत आहेत. तो क्षण तेथील शिवभक्त मातृगौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. या सुवर्णक्षणी हजारो संख्येने शिवभक्त राजमाता जिजाऊ समोर नतमस्तक होण्यासाठी हजारोंच्या संख्येने श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे महाबळेश्वर मंदिरात उपस्थित राहून या सुवर्णक्षणाचे साक्षीदार झाले. सकाळी प्रथम महिला व ग्रामस्थ यांनी जिजाऊ यांच्या मूर्तीची पालखीमधून मिरवणूक काढली. नंतर महाबळेश्वर मंदिरामध्ये ज्या ठिकाणी महाराजांनी महासाहेबांची सोनतुला केली होती त्याच ठिकाणी प्रतिकृतीची पूजा अभिषेक केला. सोनतुलेचे औचित्य साधून जिल्हा परिषदेतील मुलांनी आपल्या आईचे पूजन करून हा दिवस साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून केली. शिवव्याख्याते मा श्री नितीन बानगुडे पाटील सर यांचे व्याख्यान झाले. नंतर गावातील मुलांचे नृत्य सादर केले. शाहीर चंद्रकांत माने यांचा पोवाडा कार्यक्रम केल्यानंतर मान्यवरांचे माननीय श्री नितीन काका पाटील, राजशेठ राजपुरे, प्रभाकर घारगे, प्रदीप विधाते, बीडीओ यशवंत भांड, प्रवीण बिलारे, पौर्णिमा बालन, मिलिंद एकबोटे, हेमंत सोनवणे यांचे सत्कार सरपंच श्री सुनील बिरामणे व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. यावर्षीचा राजमाता जिजाऊ सन्मान रणरागिणी शाखा हिंदू जनजागृती समिती सातारा सौ भक्तिताई दीपक डाफळे यांना प्रदान करण्यात आला. नंतर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. तसेच गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तरुण वर्गाने खूप मेहनत घेतली. सूत्रसंचालन श्री प्रमोद पवार व गणेश शेळके यांनी केले तर आभार सरपंच सुनील बिरामणे यांनी व्यक्त केले.